ದಿವಾನ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಲಟ್ಟೆ ಹಾಗೂ ಭೂತಾನಿಗಳಾದಂತಹ ರತ್ನಪ್ಪ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಕಾರ್ಯ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ. ಪುತ್ಥಳಿ ಅನಾವರಣ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಭಾರತ್ ಲಟ್ಟೆ ಅಭಿಮತ. ಹೌದು, ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿನ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ದೊರೆಯಬೇಕೆಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ 1952ರಲ್ಲಿ ಸಾಂಗ್ಲಿಯ ದಿವಾನ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಲಟ್ಟೆ ಹಾಗೂ ಭೂದಾನಿ ರತ್ನಪ್ಪ ಶೆಟ್ಟಿಯವರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಲಟ್ಟೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಇಂದು ಹೆಮ್ಮರವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿದ್ದು, ಮಹಾನ್ ಮೇಧಾವಿಗಳಾದಂತಹ ಇವರ ಕಾರ್ಯ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಎಂದು ಲಟ್ಟೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಭಾರತ್ ಲಟ್ಟೆ ತಿಳಿಸಿದರು. ಅವರು ನಿಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೇಡಕಿಹಾಳ ಗ್ರಾಮದ BS ಸಂಯುಕ್ತ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಬುಧವಾರ ನಡೆದ ಪುತ್ಥಳಿ ಅನಾವರಣ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಮಾತನಾಡಿದರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಲಟ್ಟೆಯವರ ಪುತ್ಥಳಿಯನ್ನ ಭರತ್ ಲಟ್ಟೆಯವರ ಹಸ್ತದಿಂದ ಹಾಗೂ ಭೂದಾನಿ ರತ್ನಪ್ಪ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಪುತ್ಥಳಿಯನ್ನ ಶಾಂತಿನಾಥ್ ಕಾಂತಿಯವರ ಹಸ್ತದಿಂದ ಉದ್ಘಾಟಿಸಲಾಯಿತು. ಲಟ್ಟೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸುಹಾಸ್ ಪಾಟೀಲ್ ನೂತನ ಕೊಠಡಿಗಳ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯವಾದಿ PR ಪಾಟೀಲ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ ಶಾಂತಿನಾಥ್ ಕಾಂತಿ ಮಾತನಾಡಿದರು. तो क्षण आज या कृतज्ञता सोहळ्याच्या रूपाने उजाडला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांचे वारस अमेरिका स्थित डॉक्टर भरत लठ्ठे आणि त्यांचे त्रिवर्ग बंधू खऱ्या अर्थाने अत्यंत सक्षमपणे त्यांचा वारसा पुढे चालवित आहेत आणि समाजाला योग्य दिशा देत आहेत. ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे व समाजाच्या दृष्टीने सुद्धा ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. आणि त्यासाठी मला मगाशी सांगण्यात आलं की आपल्याकडे खूप जागा आहे, त्यामध्ये एक आदर्श स्पोर्ट्स सेंटर आपण करू शकतो, ट्रेनिंग सेंटर. आणि आता आदर्श कसे करायचे तर त्यासाठी आपल्याकडे आर्किटेक्ट पण आहे. हे प्रमोद चौगले आर्किटेक्ट आहेत, ते स्वतः स्पोर्ट्समन आहेत. त्यांना खरं क्रिकेट प्लेअर व्हायचं होतं, ते चुकून आर्किटेक्ट झालेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली सगळी कौशल्य स्पोर्ट्स आणि आर्किटेक्टचं एकत्र आणून या गावासाठी अण्णासाहेब लठ्ठे स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर कसं करावं त्याचा विचार करावा. आणि माईक समोर बोलणं म्हणजे नुसती तोंडातली वाफ काढायची असते, तर त्याच्या मागे काहीतरी आपला स्वतःचा फोर्स पाहिजे. त्यामध्ये सुद्धा हा पुतळ्याचं उद्घाटनाचा सुद्धा उपक्रम आपण केलोय, हा चांगला योग आहे असं मी मानतो. इंद्रजितने आपल्या प्रास्ताविकामध्ये काही आम्हाला सांगितलं की बाबा सांगली हेड ऑफिस कडून सुद्धा काही सायन्स विभाग वगैरे चालू करणार आहे. त्याच्यासाठी इंद्रजित हे सर्व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी स्थापन झाल्यापासून जे जे पदाधिकारी होते प्रत्येकाने श्रमदान दिलंय, आर्थिक दान केलंय, वेळ दिलेला आहे. त्या सर्वांना आतापर्यंत हे सगळं केल्यामुळं आज आपण इथं आलेलो आहोत. सांगली काय, बेडक्याळ काय, भोज काय, जे काय संस्थेत शाखा आहेत त्या शाखेच्या डेव्हलपमेंटसाठी आपण सर्वांनी मिळून ही जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून हे करायचं आहे. कुठल्याही वेळेला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही किंवा कुठल्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला हे करू नका म्हणून सांगणार नाही. बरेच वर्ष झालं मी पाहतोय, 20-25 वर्ष झालं मी संस्थेच्या संपर्कात आहे. पण आताच्या ह्या गेल्या 5-10 वर्षामध्ये 2-5 वर्षामध्ये चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असू दे, मिरजी कॉलेज असू दे, आपल्या इथलं बेस कंपोजिटचे परिसरातल्या इमारती असू दे, संदीपनी सुद्धा आपल्या भोज हायस्कूलचे सुद्धा चांगली डेव्हलपमेंट चालू केलेले आहे. नवीन त्यांना एक अनुदान मिळालं, त्यातनं ते हॉल बांधणार आहेत असं सांगतात. त्याप्रमाणे हे डेव्हलपमेंट अकॅडमी विद्यार्थी शिक्षणावर भर देत आपण करत आलेलं आहे. आपण सर्वांनी मिळून खरं म्हणजे जे स्थापन केले
ते लोक जेव्हा आतापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे सर्वांचं आपण स्मरण करून त्याला अभिवादन करूया. समारंभದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಲಚಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಮೋದ್ ಚೌಗ್ಲಿ, ಸುಧೀರ್ ಶೆಟ್ಟಿ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜಯ್ ಲಟ್ಟಿ, ಅರುಣ್ ಶೆಟ್ಟಿ, ರಿಷಬ್ ಶೆಟ್ಟಿ, BA ಪಾಟೀಲ್, ಡಾಕ್ಟರ್ ವಿಲಾಸ್ ಜೋಶಿ, ಪಾಸ್ಕೌಡ್ ಪಾಟೀಲ್, ಜೈಕುಮಾರ್ ಖೋತ್, ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ನಾಬಿರಾಜ್ ಖೋತ್, ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್, DS ಪಾಟೀಲ್, ಡಾಕ್ಟರ್ ಧೀರಜ್ ಪಾಟೀಲ್, JA ಪಾಟೀಲ್, ವಿಫುಲ್ ಸದಲ್ಗಿ, ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ್ ಚೌಗ್ಲಿ, ಭರತ್ ಖೋತ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಹಾವೀರ್ ಚಿಂಚನಿ, TV20 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ TV20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.